नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीय स्पेशल व्हेज थाली बनवणार आहे, जी की कांदा लसूण विरहित आहे. कांदा लसणाचा बिलकुल वापर करणार नाही. तर त्यासाठी मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि छान 2-3 पाण्याने धुवून घेतले. नंतर तुरीची डाळ घेतली आहे 1 वाटी, ती पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. नंतर हे 4 बटाटे आहेत, हे पण छान घासून एकदम धुतलेले आहेत. आणि इकडे कुकरमध्ये थोडंसं जाळी टाकलेली आहे आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपण पाणी टाकून घेणार आहे. तर हे तुरीच्या डाळीमध्ये शिजेल इतपत पाणी टाकायचं आहे आपल्याला. अंदाज असतोच गहिणीला शक्यतो. तर हे डाळ मध्ये बुडून थोडंसं वरती पाणी राहील इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे. याच्यानंतर आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे याच्यामध्ये. हिंगामुळे वरणाला छान चव येते. आणि साधं वरण करायचं आहे आपल्याला. आणि थोडीशी हळद टाकते, पाव चमचा. आणि याच्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहे याच्यामध्ये. आणि छान आपण मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे डाळीचं तयार केलं आहे पाणी टाकून. त्याचप्रमाणे डाळीनंतर आपल्याला बटाटे लावायचे आहेत. तर बटाट्यामध्ये पण आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर बटाटे पण अर्धे बुडतील एवढं टाकलेलं आहे. याच्यानंतर थोडंसं आपण मीठ टाकणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण तांदळामध्ये पाणी टाकणार आहे. तांदूळ शिजतील इतपत पाणी टाकणार आहे. तर 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, तर 3 वाटी मी अंदाजे पाणी टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि याच्यानंतर छान असा भात चवीला लागण्यासाठी आपण याच्यात तूप टाकणार आहे. थोडंसं अर्धा चमचा हे तूप टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे तिन्ही साहित्य आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. तर हे कुकरमध्ये मी अगोदरच पाणी टाकून जाळी ठेवलेली आहे. तर सगळ्यात खाली आपल्याला तुरीची डाळ लावायची. आणि याच्यानंतर बटाटे लावणार आहेत. तर बटाट्याच्या वरती आपण तांदूळ लावलेले आहेत. तांदळाचा डब्बा हा ठेवलेला आहे. आणि आता आपण याला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहेत, म्हणजे आपले तिन्ही साहित्य व्यवस्थित शिजले जातील. आणि हे आमचा छोटासा चिकू हा पटकन आई मला व्हिडिओमध्ये घ्या असं चाललेलं आहे. हा बोल, काय करणार आहे? जेवण करायचं आहे. आता बनवते, नंतर तुला दाखवते. हां. तर हे आपण कुकर लावलेला आहे. तर आता याच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहेत. तर अक्षय तृतीया म्हटल्यानंतर रस हा आलाच. तर त्यासाठी हे 5 आंबे आहेत. केशर आंबा आहे. हे मी छान ह्याला धुवून घेतलेलं आहे आणि धुवून छान पाण्यामध्ये टाकलेलं आहे. तर ह्याला आपण थोडा वेळ जरा पाण्यामध्येच ठेवणार आहेत, म्हणजे आंबे पण थंड होतील आणि रस पण छान थंड होईल. तर हे 2 बटाटे मी छान धुवून घेतलेले आहेत. तर आपण आता ह्याचं साल काढणार आहे, भजे करणार आहे आपण. कारण कांदा वगैरे लसूण काही वापरणार नाही, त्याच्यामुळे आपण याचे बटाट्याचे भजे करणार आहेत. त्याचं साल काढून स्लाईस करून घेते. त्याच्या अगोदर बेसन पीठ भिजवते भज्यासाठी. तर हे आपण 1.5 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे घरच्या डाळीचं. तर याच्यामध्ये आपण आता ओवा टाकणार आहे. अर्धा चमचा ओवा आहे, हातावर चोळून घेतलेला आहे. याच्यानंतर लाल तिखट टाकणार आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकते कलरसाठी. तर आपण सोड्याचा वगैरे काही वापर करणार नाही. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. जास्तही आपल्याला पातळ करायचं नाही. बटाट्याच्या आपल्या चकलीला पीठ चिटकेल असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर भिजवून घेते पूर्ण छान मी. तर हे अशा पद्धतीनं आपण हे भिजवून घेतलेलं आहे. बघा गाठी वगैरे काहीच राहिलेलं नाही. तर ह्याला आता आपण भिजत ठेवणार आहेत, कारण सोड्याचा वापर करणार नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्यात शेवटी भजे आणि पापड तळणार आहे. तोपर्यंत बाकी रस आणि पूर्ण बटाट्याची भाजी वगैरे सगळं वरण करून घेणार आहे. तर हे आता भिजत ठेवते. हे कुकर होतं तोपर्यंत आपण पीठ भिजवलेलं आहे ह्याचं भज्याचं. आणि आता हे आंबे पण आता छान असे धुवून पूर्ण असे मऊ करून घेतलेले आहेत आणि वरचं हे चिकाचा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे. तर मी आता रस करून घेणार आहे. तर रस पूर्ण मी असं हाताने करणार आहे पारंपरिक पद्धतीनं. तर हे असं पिळून पूर्ण रस करते आणि कोय वगैरे सगळे थोडेसे धुवून नंतर हे करणार आहे. रस करून तुम्हाला दाखवते, कारण मिक्सरमध्ये केलेला रस आमच्या घरी आवडत नाही, त्याच्यामुळे मी ह्याच पद्धतीने करते. तर हे छान असा रस पिळून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे अशा प्रकारे आपण रस पूर्ण असा पिळून घेतलेला आहे. आणि हे कोय आणि साल आहे. तर थोडीशी मी कोय धुवून घेणार आहे आणि थोडंसं साल पण धुवून घेते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर कोय टाकायची. बघा तुमच्या घरी तुमची आई आजी वगैरे ह्याच पद्धतीने करत असतील रस. तर या पद्धतीनं छान होतो रस. तर याच्यामध्ये थोडीशी आपण साखर टाकणार आहे. आणि साखर टाकल्यानंतर हे आपल्याला थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे साखरेमुळे पूर्ण रस आपला निघून जातो. हे अशा पद्धतीनं हे पूर्ण कोय आपल्याला चोळून घ्यायची आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर. आणि ते आपल्याला रसामध्ये ॲड करायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं आपला रस पूर्ण तयार झालेला आहे. मग जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, गाठी वगैरे काही झालेलं नाही, कारण आंबा छान पिकलेला होता. असा रस करायचा म्हणजे आंबा पिकलेलाच घ्यायचा. आणि हे अशा पद्धतीने मी ही कोय आणि साल थोडं धुवून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलं होतं धुते वेळेस, त्याच्यामुळे साखर टाकणार आहे. एक अर्धी वाटी साखर टाकली आणि थोडंसं मीठ चिमूटभर, कारण गोडाचा पदार्थ करायचा म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर एकदम छान चविष्ट लागते. त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आहे. आता याला आपण साखर विरघळू देणार आहेत आणि फ्रीजमध्ये ते थंड व्हायला ठेवणार आहे. तर इकडं कुकर पण आपलं छान थंड झालेलं आहे. भात पण मस्त एकदम शिजलेला आहे आणि बटाटे पण उकडले आहेत. थोडेसे थंड झाल्यानंतर मी याचं साल काढून घेणार आहे आणि ही डाळ छान अशी घोटून घेणार आहे. तर आपण नंतर दाखवते मी तुम्हाला. तर आता पुऱ्या करण्यासाठी हे घट्ट अशी मी कणिक मळून घेतलेली आहे. आपण चपातीला जसं मळतो तशीच मळलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घट्ट असं मळून ठेवलेलं आहे. तर याच्या आपण पुऱ्या करून घेणार आहे. त्याच्या अगोदर आपण बटाटा भजे करू. तर हे अशा पद्धतीनं आपण एकदम पातळ अशा बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहेत चकल्या. हे अशा पद्धतीनं जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही, हे अशा पद्धतीनं करायचं आहे. तर हे मी 2 बटाट्याचं पूर्ण करून घेतलेलं आहे आणि आपलं हे पीठ पण आता छान मुरलेलं आहे. तर आपण आता करायला घेऊ. तर हे भजे तळण्यासाठी आपण पसरट बुडाची कढई घेतलेली आहे. तर तेल टाकलेलं आहे, गरम पण झालेलं आहे. तर बघू आपण आता. तर हे असं पूर्ण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच आपल्याला हे टाकून द्यायचे. तर हे अशाच पद्धतीनं पूर्ण मी आता करून घेणार आहे. पूर्ण लागलं पाहिजे बटाट्याला, अशा पद्धतीनं.
तर करून घेते पूर्ण. तर हे अशा पद्धतीनं मस्त आपले फुलून यायला लागलेले आहेत. तर हे सगळे आता तळून घेणार आहे छान असं गोल्डन कलरवर. हे अशा प्रकारे आपले पूर्ण हे बटाटा भजी तयार झालेले आहेत. तर आता आपण अगोदर पापड पण तळून घेऊ. ते हे आपले उडदाचे पापड आहेत. तर आपण ह्याच तेलामध्ये लगेचच तळून घेणार आहे पापड. या पापडला काही वेळ लागत नाही. तर छान असं तेल पूर्ण आपण निथळून घ्यायचं आणि हे पापड पूर्ण तळून घेणार आहे मी. तर हे झाले आपले पापड. तर आता बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेणार आणि पुऱ्या तळून घेणार आहे. हे बटाटे आपण आता थंड पण झालेले आहेत आणि साल काढून घेतलेली आहे. तर आपण याला हातानेच असं करून घेणार आहे. भाजी आपल्याला थोडंसं आपण याला दुसरं काही वाटण वगैरे लावणार नाही. कांदा, लसूण, आलं वगैरे हे असं काही वापरणार नाही. त्याच्यामुळे थोडं आपण असं कुस्करून घेणार म्हणजे थोडीशी आपली भाजी सरभरीत होते. तर भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेलामध्ये आपण आता मोहरी टाकून घेणार आहे थोडीशी. नंतर जिरं टाकून घ्यायचे. नंतर थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून घेणार आहे. मऊ होऊ द्यायचं याला. मसाल्यांमध्ये हे लाल तिखट आहे. नंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, नंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा गरम मसाला आहे. हे आपण पूर्ण याच्यामध्ये टाकून देणार आहे. म्हणजे टोमॅटोसोबत आपलं मसाले पण शिजतात. मिठामुळे लवकर शिजलं जाते. तर हे आपण झाकून ठेवणार आहे 2 मिनिट म्हणजे पटकन आपले टोमॅटो नरम होतील. 2 मिनिट झाले. बघू आपण आता. अतिशय छान होते ही भाजी. तर हे आपले टोमॅटो छान असे मऊ पण झालेले आहेत. तर या वेळेला आपण ही कसुरी मेथी आहे 1 चमचा हातावर चोळून घेतली, ती पण टाकून घेते. कसुरी मेथीमुळे बटाट्याच्या भाजीला एकदम मस्त चव येते. त्याच्यामुळं कसुरी मेथी अवश्य टाका. तर आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून घेणार आहे. छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर सुकी पण ठेवू शकता. पण मी थोडंसं रसासोबत थोडीशी हेच करणार आहे, थोडीशी सरभरीत करणार आहे. अंगापुरतं पाणी, त्यामुळं थोडंसं पाणी टाकणार आहे मी. तर हे गरम पाणी थोडंसं टाकते आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक उकळी काढून घ्यायची याला. तर हे छान प्रकारे आपली भाजी आता शिजलेली आहे. बघा एकदम मस्त. थोडासा अंगापुरता रस्सा पण आहे. तर आता आपली भाजी तयार झाली. आता या वेळेला आपण वरतून कोथिंबीर टाकायची आहे थोडी आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आता तुम्हाला मी पुऱ्या करणार आहे आणि दाखवते 1-2 पुरी तुम्हाला आणि नंतर ताट करून दाखवते. तर हे आपण वरण पण छान असं घोटून घेतलेलं आहे. तर भातावर खाण्यासाठी हे असं आपल्याला थोडंसं
ठेवायचा आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. तर आपण याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं, तर आता मीठ टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाका. तर ह्या अशा पद्धतीनं मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडे हे आपलं तेल तळलेलंच आहे ते ठेवलं आहे. आता पुऱ्या तळून घेऊ आपण. वरती थोडंसं तेल टाकायचं. तर अशा पद्धतीनंच मी पूर्ण पुऱ्या तळून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीनं आपल्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. ताट करते आता. हे अशा पद्धतीनं आपण आपली अक्षय तृतीया स्पेशल थाली तयार केलेली आहे. मस्तपैकी ही कांदा लसूण विरहित बटाट्याची भाजी, रस आहे, नंतर गरमागरम पुरी आहे, पापड, नंतर हे भजे आहेत, बटाटा भजे, आणि हे साधं वरण आहे. याच्यावर आता थोडंसं तूप टाकणार आहे मी आणि मस्त आपलं बीट आणि काकडी. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही अक्षय तृतीय स्पेशल थाली? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.